अरे पण तुम्ही करा ना भ्रष्टाचार, पण त्या राज्यपालांना कशाला खोटं बोलायला लावताय? तुमचा पाप त्यांच्या डोक्यावर का मारताय? तो बिचारा साधा माणूस येऊन तुम्ही जे लिहून देताय ते बोलूच जातोय, आमच्या आई बापांना पण तुम्हीच नेताय. आम्ही नेतच नाही, आम्ही सगळी नालायक मुलं आहोत आई बापांची, की सरकारने योजना केली आहे त्या योजनामध्येच आमचे आई वडील धार्मिक स्थळं बघतायत. रावणबाळ आहे ना. हा रावणबाळ आहे, आम्ही रावणबाळ असू कदाचित. महाराष्ट्र सरकारचं पाप, महाराष्ट्र सरकारचा रोडमॅप असतो राज्यपालाचं अभिभाषण, तर त्याला राज्यपालांना तुम्ही चुकीच्या फसव्या खोट्या रस्त्यावरती घेऊन जाताय, त्याच्या समोर चुकीचा आरसा तुम्ही पकडताय, चुकीचं सगळं मार्गदर्शन करताय. आणि म्हणून हे राज्यपालांच्या अभिभाषणावरती मी खेद व्यक्त करतो. आणि हे भाषण मी पुन्हा एकदा कबुतराच्या भोकात म्हणजे पिजन होल, म्हणजे पिजन होल, कबुतराचं भोक म्हणजे पिजन होल, त्याच्यामध्ये नेऊन ठेवतो आणि मी खेद व्यक्त करतो. त्या मुख्यमंत्र्यांनी ती योजना जाहीर केली होती ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळी घेऊन जाण्याची. आणि सगळे सगळे सध्या सिटीजन ज्यांचा धर्मावरती विश्वास आहे, सगळे कुठे आळंदीला आहेत, कुठे कोल्हापूरला आहेत, कुठे तुळजापूरला आहेत, सगळे आनंदात फिरतायत, कुंभमेळ्याला गेलेत. हे सगळं सरकारमुळे आहे. कुठल्याही माणसाने स्वतःच्या खिशातनं पैसे काढून आपल्या आई बापाला तीर्थस्थानी नेलेलं नाही. हे सगळं केलं कोणी? सरकारने. तीर्थस्थळाला म्हणजे सरकार श्रावणबाळ आहे, मान्य आहे मला. आता तर मला असं कळलंय की एवढी सगळी ताकद आणि एवढी सगळी काळजी तुम्ही सिनियर सिटीजनची करताय. मला वाटतं एखादी योजना पुढच्या ह्याच्यात येईल की सगळ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी लागेल. बिचारे वयोवृद्ध आहेत, गाड्याने प्रवास करताना हाडं खिळखिळ होतात, त्रास होतो, आणि सगळ्याला तुम्हीच घेऊन जाताय. आमच्या आई बापांना पण तुम्हीच नेताय. आम्ही नेतच नाही, आम्ही सगळी नालायक मुलं आहोत आई बापांची, की सरकारने योजना केली आहे त्या योजनामध्येच आमचे आई वडील धार्मिक स्थळं बघतायत. रावणबाळ आहे ना. हा रावणबाळ आहे, आम्ही रावणबाळ असू कदाचित, पण श्रावणबाळ म्हणून आमच्या आई वडिलांची देखील तेच सांगतो. ठीक आहे, नाही नाही नाही, आम्ही तुमच्या सरकारचं मी चांगलं वाईट कुठे बोलतोय? मी म्हटलं आमच्या आई वडिलांची देखील काळजी तुम्हीच घेतलेली आहे, आणि त्यामुळे हेलिकॉप्टरने त्यांना घेऊन जा अशी मी मागणी करतोय या सरकारकडे, आणि ती तुम्ही पूर्ण करणार. कदाचित कराल की नाही मला माहित नाही, पण राज्यपालांना पुढच्या भाषणामध्ये तुम्ही हे बोलायला लावणार.